आहे ती कणखर होणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु सुरुवातीमध्येच धक्के बसले. तदनंतर जी गोलंदाजी व्हायला पाहिजे होती ती गोलंदाजी झाली नाही. त्याचं कारण की चिडोबा स्फोट जांभूलपाडा संघाने खूप चांगली फलंदाजी केली आणि आतापर्यंत पूर्णपणे थोडीशी नामुष्की उडावली धावेंच्या बाबतीमध्ये. फटाफट खेळायचा होता. थर्डमॅनला बीट करून चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग स्टॉप सीमारेषा पार. 4 धावेंकरिता चौकार. चार धावा येत आहेत चौकाराच्या मदतीने 26 या अंकांवर धावगती. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु थोडासा टॉपेज उडाला गेला आणि फाईन लेग क्षेत्रातनं चेंडू निघून जाईल. 4 धावेंकरिता. लागोपाठ 2 चेंडूंवर 2 चौकार आले. हा फटका तितका कॉन्फिडेंटली लागला नव्हता, परंतु थोडंसं अगदी नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला आणि ते 4 धावा फाईन लेग क्षेत्रामध्ये जातात. 30 या अंकांवर धावगती. पुलरलेनची डिलिव्हरी होती. थोडासा अपीच खेळलाय आणि शिवनाथकडनं यावेळेस झाली आहे चूक आणि सलग 3 चौकार हे अगदी आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 सलग चौकाराच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ती म्हणजे 34 या अंकांवर. थोडंसं स्लॉपी वर्क यावेळेस होत असताना परंतु फरक पडणार नाहीये कारण की फार मोठी तफावत आहे धावेंच्या बाबतीमध्ये. हलक्याच्या हाताने स्टिअर केले. गुड कॅल्क्युलेशन रिस्क घेतले. लागोपाठ 4 चेंडूंवर 4 चौकार. एक मोठी धावसंख्या आजच्या दिवसातली ती अगदी आपल्याला पाहायला मिळाली. काय इथून 6 चेंडूंवर सलग 6 चौकार येतील का? हे सुद्धा पाहणं योग्य. निखिल मुकणे हा पहिला फलंदाज होता ज्याच्या बॅटमधनं 6 चेंडूंवर 6 चौकार लागले होते. हे सुद्धा अगदी आपण पाहिलंय. आता इथून त्याच पद्धतीने अगदी खेळ तर झालाय. 4 चेंडू गडी 4 चौकार यावेळेस भरत अंधेरच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत. ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहे. आता 5वा चौकार येईल का? पंचांचा सिग्नल यस 5वा चौकार. म्हणजेच एका सामन्यामध्ये रनचेस होत तर नाहीये, परंतु या सामन्यामध्ये एक रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आणि ती संधी आहे आता भरत अंधेरकडे. धावगती अगदी जाऊन पोहोचले 42 अंकांवर 42. 5 चेंडू गणिक 5 चौकार. आज थोडासा विराज वरटा याचा दिवस नसावा कारण की फलंदाजी करत असताना अगदी डकवर बाद झालाय इथून थोडासा खर्चिक साबित झालाय. समोरच्या दिशेने खेळलाय फटका सुंदर आहे 6 चेंडूंवर 6 येतील का? यस इट इज क्या बात आहे यार. हा एक रेकॉर्ड यंदाच्या सत्रातील आणि तो नावे केलाय भरत अंधेऱ्याने 6 चेंडू गडी 6 चौकार. परंतु मॅच ऑन वॉन होऊ शकत नाही हे सर्वात थोडंसं दुर्दैवी असेल. परंतु हा रेकॉर्ड पूर्णपणे आता या संपूर्ण सीझन मध्ये घुमणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन भरत आणि कॉंग्रॅच्युलेशन चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ. एक मोठी धावसंख्या लावली आणि या मोठी धावसंख्येचा पाठलाग होत असताना तो पाठलाग राहिला अपुरा. परंतु थँक्यू सो मच जय बोले.